आपल्यामध्ये गिडियन्सचे 2 भाऊ आलेले आहेत, साबदे आणि म्हस्के. या दोघांचं आम्ही मंडळीतर्फे स्वागत करत आहोत. आणि यावेळेला मी मार्क भस्मे यांना विनंती करेन की जो देवाचा मानना त्यांनी आमच्यासाठी आणलेला आहे तो त्यांनी आम्हाला विदित करावा. आणि मार्क भस्मे यांची ओळख जी आहे ती सेक्रेटरी जाहिरातीमध्ये आपल्याला करून देतील. आणि मी त्याला यावेळेला विनंती करते की त्यांनी आम्हाला देवाच्या वचनातून चालवावं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांस सलाम. आपणा सर्वांचा आजच्या पवित्र दिवसांमध्ये आपल्या भक्तीमध्ये मी स्वागत करत आहे. कारण की ज्यावेळेस आम्ही त्याच्या भक्तीमध्ये येतो त्यावेळेस पवित्र आत्म्याची उपस्थिती आमच्यामध्ये असते. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्या समागमी राहतो आणि देवाच्या वचनाधीन होतो त्यावेळेस त्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये कार्य करतं. आणि म्हणून एक भाऊ होते, त्यांची अडचण ही होती की त्यांच्या जीवनामध्ये त्यांना एक प्रश्न लागला होता. ते बंधू म्हणजे ध्रुव नारायण प्रसाद. ही व्यक्ती वेगळ्या जीवनामध्ये जीवन जगत असताना त्यांचं जीवन दुःखमय, कष्टमय, अरिष्टांनी भरलेलं आणि अनेक प्रकारच्या पिढ्यांनी असं होतं. आणि त्यावेळेस ती व्यक्ती ज्या ठिकाणी राहत होती ती जागा म्हणजे बिहार या ठिकाणची ही व्यक्ती होती. आणि त्या ठिकाणी ते आपलं आयुष्य जगत असताना त्यांना एक प्रश्न लागलं होतं की मेल्यानंतर माझं काय. आणि हे जे प्रश्न त्यांना लागलं होतं त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी त्यांच्या अनेक लोकांना विचारलं. अनेक रूढी परंपराने त्यांना ज्यांनी वाढवलं त्या प्रत्येकांना त्यांनी विचारलं. परंतु त्यावेळेस त्यांच्या हाती निराश आलं, कारण की कुणीच त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही. आणि ते शाळा शिकत असताना ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी आयुष्य जगत असताना त्यांना त्यांच्या शाळेमध्ये एक व्यक्ती भेटली. आणि त्या व्यक्तीने त्या ठिकाणी गिडियन्सचं हे नवीन करार त्यांना दिला. आणि हे जे बायबल आहे हे त्यांना ज्यावेळेस मिळालं त्यावेळेस त्यांच्या खऱ्या जीवनाला सुरुवात झाली. परंतु ते पुस्तक त्यांनी घेतलं, त्याच्याबद्दल त्यांना कुतूहल नव्हतं. किंवा आपण पाहतो की शाळांमध्ये अनेक प्रकारचे संघटना आहेत आणि ते काहीतरी उपक्रम राबवतात आणि ते लोक मुलांना काहीतरी भेटवस्तू देत असतात. असं समजून त्यांनी ती भेटवस्तू घेतली, स्वीकारली आणि त्यांच्या दप्तरमध्ये ठेवली आणि ते गेले. असे दिवस होत असताना त्यांच्या कुटुंबामधल्या त्यांच्या आईने पाहिलं की त्यांच्या दप्तरमध्ये पवित्र शास्त्र आहे, नवीन कराराचं हा जो भाग आहे. आणि ते पाहिल्यानंतर त्यांनी काय केलं की तो पवित्र शास्त्र त्यांच्या बॅगेतनं काढलं आणि ते त्यांनी घरामध्ये एका कोपऱ्याला फेकलं. ते फेकल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ध्रुवप्रसाद नारायण शाळेला गेले त्यावेळेस त्यांनी पाहिलं की ते पुस्तक त्यांच्या बॅगेमध्ये नाही आहे. ते पुन्हा घरी आल्यानंतर त्यांनी पुस्तक शोधलं. त्यांना खाटेखाली एका कोपऱ्यात त्यांना ते पुस्तक सापडलं. ते पुस्तक त्यांनी घेतलं. आणि असं काय की आईने ते माझ्या बॅगेतनं ते पुस्तक काढलं आणि फेकलं म्हणून ते वाचायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस ते वाचायला त्यांनी सुरुवात केली त्यांच्या जीवनामध्ये बदल होत गेला. आणि त्यांनी काय केलं की जे वचन त्यांच्या मागे आले त्या वचनाधीन राहून त्यांनी आपलं जीवन बदलायचा प्रयत्न केला, त्याचं त्यांनी अंतरण करायचा प्रयत्न केलं, त्याला आत्मसात करायचा प्रयत्न केला आणि त्या त्यांचं जीवन ते जगायला सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी त्यांना मी गेल्यानंतर काय होणार ह्याचं उत्तर इथं त्यांना मिळालं. आणि त्याच्यानंतर ते ज्या गिडियनच्या ब्रदरनी त्यांना हे बायबल दिलं. ते ब्रदर त्यांना भेटले. मग त्या ब्रदरनी त्यांना काउन्सिलिंग केली. त्याच्यानंतर ते वाढल्यानंतर कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये देखील त्यांना त्या वचनाचं म्हणजे आकर्षण होतं. आणि ते करत असताना अनेक दुःखातनं, कष्टातनं, चिंतेतनं, निराशेतनं ते गेले. आणि ऐन तरुणामध्ये त्यांच्या आईवडिलांनी त्यांना आहे त्या परिस्थितीमध्ये घरामध्ये त्यांना बाजूला केलं, त्यांना घरातनं काढलं. आणि ते बाहेर असे झाल्यानंतर एका ठिकाणी ते राहिले, फिरत होते. त्यावेळेस त्यांना पुन्हा ते ब्रदर भेटले. त्या ब्रदरनी त्यांना घेतलं आणि सरळ त्यांना कलकत्त्याला घेऊन आले. कलकत्त्यामध्ये त्यानंतर त्यांची खायची व्यवस्था त्यांनी असेंब्ली ऑफ गॉड चर्च आहे कलकत्त्यामध्ये त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली. आणि त्या ठिकाणी ते राहत असताना पवित्र आत्म्याद्वारे ते पूर्ण झाले. त्यांची वाढ तिथं वचनामध्ये झाली. ते त्या मंदिरामध्ये सेवा करायला लागले. सेवा करत करत त्यांनी काय केलं की हे जे वचन त्यांना लाभलं होतं या वचनाद्वारे त्यांचं जीवन जे बदललं होतं
तो माना ते इतर वेळी ज्यावेळेस ते बाहेर जायचे त्या ठिकाणी लोकांना जाऊन ते देवाचं वचन सांगायला लागले आणि अशा पद्धतीने अनेक लोकांनी त्यांना देवाचं वचन त्यांच्याकडे त्यांनी स्वीकारलं, त्याचं जीवन बदललं आणि त्यांना त्या ठिकाणी आध्यात्मिक शिक्षण मिळालं. त्या शिक्षणाद्वारे आज त्यांची मोठी संस्था आहे, ते 100पेक्षा जास्त त्यांचे अनुयायी आहेत. त्याच्यानंतर इंग्लिश मिडियम त्यांनी ख्रिश्चन शाळा सुरू केलेली आहे, तिथं 1500पेक्षा जास्त त्यांचे स्टुडंट्स आहेत. म्हणजे अशा पद्धतीने परमेश्वराचं ज्यावेळेस तुमच्यावरती अनुग्रह कृपा आणि त्याची प्रेरणा तुम्हाला लाभते त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती त्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण होतो आणि हे जे वचन आपणास लाभतं या वचनाद्वारे त्यांचं जीवन हे बदललं जातं. प्रियांनो, आज गिडेन मिनिस्ट्री हे जगामध्ये सर्वत्र कार्य करत आहे. जवळजवळ 200पेक्षा जास्त देशांमध्ये गिडेनचं कार्य चालू आहे आणि ज्यावेळेस गिडेन हे कार्यामध्ये स्वतःच राहतं त्यावेळेस अनेक महत्कृत्य करतात. आज जगातील महान महान जे सेवक आहेत, प्रचारक आहेत, संदेशक आहेत, अनेक प्रॉफिट्स आहेत, त्यांनी गिडियनच्या वचनाला ज्यावेळेस त्यांनी स्वीकारलं, असंच जे गिडियनचे अनुयायी असतात, जे मेंबर्स असतात, ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात, त्यावेळेस ते बायबलचं वचन लोकांपर्यंत पोहोचतात. त्याच्यावर ती लोक देवाच्या वचनाचं मनन करतात, त्यांना सत्य कळतं, कारण की देवाचं वचन स्पष्ट आणि दुधारी तलवारीसारखं दोन्ही बाजूनी तीक्ष्ण असं आहे आणि ज्यावेळेस देवाचं वचन त्यांना लाभतं त्यावेळेस त्यांचं जीवन हे बदलतं. आणि हेच काम आज आम्ही घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहोत. गिडेन मिनिस्ट्रीमध्ये आम्ही देखील तुमच्यासारखे चर्चचे मेंबर आहोत, आम्ही तुमच्यासारखेच सर्वसामान्य लोक आहोत. आम्ही गिडेनसाठी काम करतो म्हणजे आम्हाला त्याचा मोबदला मिळत नाही आहे. आम्ही गिडेनमध्ये स्वतः आम्ही दान पण देतो, त्याच्यामध्ये आम्ही आर्थिक सहकार्य पण करतो आणि जसं आम्हाला वेळ मिळेल त्याप्रमाणे देवाच्या वचनाला घेऊन आम्ही लोकांपर्यंत जातो. आणि ज्याप्रमाणे आज तुमच्या मंदिरामध्ये आम्हास आमंत्रित केलं या वचनाची घोषणा देण्यासाठी, या वचनाबद्दल सांगण्यासाठी आणि जे आमचं कार्य त्याबद्दल सांगण्यासाठी. आणि यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की 1898मध्ये 3 मित्र होते, त्यामधनं मुख्य जो होता सॅम्युअल हिल होता, तो व्यावसायिक होता आणि तो ज्यावेळेस व्यवसायासाठी जहाजामधनं प्रवास करायचा त्यावेळेस ज्यावेळेस त्यांना जहाज मिळायच्या अगोदर त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये ते राहायचे. तर हॉटेलमध्ये राहत असताना ते आध्यात्मिकरित्या खूप देवाशी संलग्न होते आणि त्या ठिकाणी ते प्रार्थना करायचे. आणि प्रार्थना करत असताना त्यांना असं दिसलं की ज्या हॉटेलमध्ये ते राहत होते त्या ठिकाणी आणखीन एक व्यक्ती देखील आला आणि त्याचं नाव होतं जॉन निकल्सन. तो आल्यानंतर त्यांनी पाहिलं की तो देखील प्रार्थना करतो आणि हे हिल पण प्रार्थना करतायत. तर त्यांनी असं ठरवलं की आपण दोघांनी मिळून प्रार्थना करायची. आणि प्रियांनो, त्या ठिकाणी देवाच्या विश्वासाचं, देवाच्या वचनाचं, देवाच्या कार्याचं बी पेरलं गेलं आणि त्या ठिकाणी जे रोपटं वाढायला लागलं. या दोघा मित्रांनी ज्यावेळेस ही सुरुवात केली गिडेन मिनिस्ट्रीची, त्यावेळेस त्यांच्याबरोबर आणखी एक त्यांचा मित्र जोडला गेला, विल्यम नाईट्स म्हणून. या तिघांनी एकत्र येऊन प्रार्थना केली आणि एकत्र येऊन त्यांनी व्यवसाय सुरू केला आणि जितके लोक त्यांना भेटायचे त्या प्रत्येकाला देवाचं वचन सांगायचे आणि हे जे पवित्र वचन आहे त्या लोकांना ते देत राहायचे. आणि असं करत करत त्यांनी अनेक लोकांना देवाच्या सानिध्यामध्ये आणलं, देवाच्या कार्यामध्ये, सेवेमध्ये आणलं. आणि आज मला सांगायला फार म्हणजे अभिमान वाटतं आणि गर्व वाटतं की देवाच्या वचनाचं जे आहे संपूर्ण जगामध्ये जवळजवळ 100पेक्षा जास्त भाषांमध्ये हे पवित्र वचन छापलं जातं आणि 200पेक्षा राष्ट्रांमध्ये ह्याची सेवा चालू आहे. अनेक जवळजवळ 10 करोडपेक्षा जास्त बायबल वितरित केले जातात संपूर्ण जगामध्ये. आणि भारतामध्ये जवळजवळ 2 करोड बायबल हे दरवर्षी
लोकांपर्यंत पोहोचवले जातात. मग हे कसे पोहोचवले जातात? आमच्यासारखी जी लोकं आहेत ते वेळातनं वेळ काढून या मिनिस्ट्रीसाठी वेळ देतात आणि वेळ देऊन आम्ही काय करतो की ज्या लोकांना देवाच्या वचनाची गरज आहे त्यांच्यापर्यंत मी हे देवाचं वचन पोहोचवतो. आम्हास अडचणी येतात, त्रास होतो, अडखळणं येतात, लोक आमच्याशी वैरत्व बाळगतात, कारण की आम्ही देवाचं सत्यवचन लोकांपर्यंत घेऊन जात असतो. आणि ह्याच्यामध्ये आम्हास पवित्र आत्मा, परमेश्वराचं वचन आणि परमेश्वराचं सामर्थ्य आम्हास सहकार्याने मदत करतं. त्याच्या मार्गदर्शनपर आम्ही आमचं जीवन व्यतीत करत असताना, देवाची सेवा करत असताना ही वचनं लोकांपर्यंत मी पोहोचवतो आणि अनेक लोक या वचनाला स्वीकारतात आणि त्यांचं जीवन त्याद्वारे बदललं जातं. आज प्रियानो, मला आणखीन तुम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत की गिडियन्स संपूर्ण जगामध्ये जवळजवळ 1,72,000 गिडियन्स जगामध्ये आहेत आणि भारतामध्ये 22,000 गिडियन्स कार्यरत आहेत. त्याच्यानंतर 950 गिडियन्सचे कॅम्प भारतामध्ये कार्यरत आहे आणि संपूर्ण जगामध्ये 11,940 हे कॅम्प्स कार्यरत आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगत आहे? प्रियांनो, आम्ही ज्या गोष्टी करू शकत नाहीत ती कामं गिडेन मिनिस्ट्री करते. आज आम्ही प्रत्येकाकडे जाऊन प्रत्येक लोकांना आम्ही शोधून त्यांना आम्ही वचनं सांगू शकत नाही. आम्ही पोलीस चौकीमध्ये जाऊन वचनं सांगू शकत नाही. आम्ही हॉटेलमध्ये जाऊन लोकांना बायबल देऊ शकत नाही. परंतु ती कामं, ते देवाचं ओझं आम्ही घेतलेलं आहे आणि तुमच्याकडे येऊन आम्ही त्या सेवेसाठी, मदतीसाठी आणि तुम्ही त्याला कसं सहकार्य करू शकता हे आम्ही तुमच्याकडं मागत असतो. आणि हे गोष्टी होत असताना आम्ही तुमचे एक्सटेन्शन हँड आहोत. आणि ज्यावेळेस आम्ही मंदिरामध्ये येतो त्यावेळेस मंडळीला आम्ही आव्हान करतो, कारण की मंडळी ज्यावेळेस ही सेवा डायरेक्ट करू शकत नाही त्यावेळेस आम्ही स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतो आणि मंडळीचे जे ओझं आहे ते आम्ही स्वतः आमच्यावरती ओझं वाहून आम्ही घेतो आणि लोकांपर्यंत देवाचं वचन आम्ही पोहोचवतो. म्हणून 1898मध्ये जे कार्य सुरू केलं ते आज देखील सामर्थ्याने परिपूर्ण आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये चाललेलं आहे. संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आज मी जे कार्य करत आहे तेच कार्य कोणत्याही जगाच्या कानाकोपऱ्यात जात त्या ठिकाणी गिडियनचं कार्य त्या पद्धतीने चाललेलं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही हे वचन घेऊन लोकांपर्यंत येतो त्यावेळेस लोकांना ह्याच्याबद्दल उत्कंठा वाटते की हे काय आहे. मनी मेकिंग ऑर्गनायझेशन तर नाही आहे ना. पण प्रियानो, मला तुम्हाला सांगून दे की ज्यावेळेस तुम्ही आम्हाला या संस्थेला तुम्ही मदत करता त्यावेळेस हे एक बायबल प्रिंटिंगला आम्हाला 40 रुपये त्यापेक्षा अधिक आम्हाला खर्च येतो. असे आम्ही जवळजवळ 2 करोड बायबल दरवर्षी आम्ही संपूर्ण भारतामध्ये वितरित करत असताना खर्च किती मोठा असेल विचार करा. 2 करोड इंटू 40 किंवा 45. या लहान बायबलबद्दल मी सांगितलं 40 रुपये. मोठे बायबल पण असतात ज्याच्यामध्ये नवीन आणि जुना करार आहे. काहींमध्ये नवीन करार, स्तोत्रसंहिता, नीतिसूत्र देखील असतात. त्याला जास्त, परंतु आम्ही मिनिमम खर्च तुमच्याकडनं अपेक्षित करतो. तुम्ही 40 रुपयाच्या हिशोबाने तुम्ही 100 बायबल तुम्ही स्पॉन्सर करू शकता किंवा 50 करू शकता किंवा त्या पर्सेंटेजमध्ये पाहिजे तितकं तुम्ही करू शकता. आणि ज्यावेळेस आम्ही ह्या वचनाला घेऊन येतो त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी मला सांगून दे की आमचे हे जे डिस्ट्रीब्युशन आहे वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये संपूर्ण भारतामध्ये चालतं, संपूर्ण जगामध्ये चालतं. आम्ही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जातो, त्या ठिकाणी त्यांची संमती घेऊन त्या ठिकाणी बायबल वितरित करतो. वेगवेगळ्या शाळांमध्ये जातो, हॉस्पिटल्समध्ये जातो, नर्सेस क्वार्टर्समध्ये जातो. त्या ठिकाणी जाऊन नर्सेस लोकांना देखील आम्ही बायबल्स वाचतो. वुमेन्स हॉस्टेल्समध्ये जातो, वुमेन्स स्टुडंट्सचे जे हॉस्टेल त्या ठिकाणी आम्ही जातो. त्याच्यानंतर जेल मिनिस्ट्रीमध्ये आम्ही जातो, त्या ठिकाणी जाऊन जे कैदी आहेत त्यांना मी मार्गदर्शन करतो, त्यांना हे वचन आम्ही देतो. त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये जातो. त्याच्यानंतर कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये आम्ही जातो. त्याच्यानंतर म्युन्सिपल फेअर्स जे लागतात, जे वेगवेगळ्या प्रकारचे फेअर किंवा प्रदर्शनं लागतात त्या ठिकाणी जातो. तिथं आम्ही स्टॉल उभं करतो. त्या ठिकाणी लोकांना आम्ही आव्हान करतो. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य होईल त्या ठिकाणी आम्ही जे देवाचं वचन लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो. परंतु योग्य रीतीने कायद्याप्रमाणे आम्ही संमती घेऊन या गोष्टी आम्ही करत असतो. त्यामुळं गिडेन मिनिस्ट्री एकच मिनिस्ट्री अशी आहे की जिला कुठंच बाधा येत नाही. काही लोक बाधा करतात, परंतु आम्ही ज्यावेळेस कायद्यानुसार आम्ही चालतो त्यावेळेस आम्हास परमेश्वर सर्व प्रकारचे मार्ग आणि दारं उघडतो. आणि तुमच्यासारखे जे मंडळी आहेत ते आम्हास सहकार्याने मदत करतात. आणि मला तुम्हाला सांगू दे की वेगवेगळ्याचे जे फेस्टिवल्स आहेत, आर्मड फोर्सेस आहेत, इव्हन आर्मीच्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या लोकांना देखील आम्ही बायबल वितरित करत असतो. पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही देत असतो. कमिशनर ऑफिसमध्ये जाऊन आम्ही देत असतो. त्याच्यानंतर वेगवेगळे जे फायर ब्रिगेड्स आहेत
किंवा सोशल वर्कर्स आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचतो. मग ह्या सगळ्या गोष्टी मी का करत आहोत? सी, वेन वी स्टँड फॉर द गॉड, गॉड स्टँड्स फॉर अस. आणि ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण होतो तर पवित्र आत्मा आम्हाकरवी परमेश्वराचं कार्य परिपूर्ण करू इच्छितो. आणि त्यासाठी आम्ही धजावलं पाहिजे, त्यासाठी आम्ही उभं राहिलं पाहिजे. मी अजूनपर्यंत वचनाकडे आलेलो नाही आहे, हे फक्त गिडियनची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो आहे. कारण की आपण पवित्र आत्म्याद्वारे आम्ही प्रेरित झालं पाहिजे, त्याच्या प्रेरणेने आपण पुढं आलं पाहिजे आणि परमेश्वराच्या कार्यासाठी आम्ही स्वतःला वाहून दिलं पाहिजे. वी शूड डेडिकेटेडली वर्क फॉर द लॉर्ड. आम्ही ज्यावेळेस स्वतःला समर्पितरित्या देवाच्या कार्यामध्ये सेवेमध्ये येऊ त्यावेळेस परमेश्वर आम्हाकरवी महान सत्कृत्य करून घेईल, महान चमत्कार करून घेऊ. त्याच्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज नाही आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाची गरज नाही. बिकॉज ज्यावेळेस तुम्ही देवाच्या भयामध्ये त्याच्या सेवेसाठी उभा राहता तुम्हाला परमेश्वर सर्व प्रकारचं ज्ञान आणि मार्गदर्शन पुरवतो. आणि तेच कार्य पवित्र आत्मा आम्हाकरवी करून घेतो. आणि ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याच्या समागमे राहतो, पवित्र आत्म्याला आम्ही आवाहन करतो, तो येतो आणि आम्हास जो तो कवारीपणाचा आत्मा परमेश्वराने आम्हासाठी दिलेला आहे तो आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. नो इश्यू की मी कोणत्या प्रकारचा आहे, मी किती दीन दुबळा किंवा माझी मर्यादा किती खालची आहे, मी किती पापमय आहे, अशुद्ध अमंगळ आहे, मी किती व्याध्यांनी ग्रासलेला आहे, मी किती अडचणींमध्ये आहे, माझं उत्पन्न किती आहे किंवा मी कुठं राहतो. गॉड आयडेंटिफाय यू ओनली विथ युअर सोल. परमेश्वर तुमची ओळख फक्त तुमच्या आत्म्याने करतो. आणि ज्यावेळेस तुम्ही आत्म्याने खरेपणाने परमेश्वरासमोर उभा राहता त्यावेळेस त्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये प्रकट होतं आणि तुम्ही देवाच्या सेवेसाठी आणि कार्यासाठी धजावता आणि पुढे येता. आणि ज्यावेळेस आम्ही तुमच्या समक्षतेमध्ये येतो त्यावेळेस तुम्हाला मी आव्हान करू इच्छितो की या गिडियन मिनिस्ट्रीसाठी ज्यावेळेस आम्ही उभे राहतो त्यावेळेस तुमच्यासारखे एक्सटेंडेड हँड्स ते आम्हाला मदत करतात आणि आम्ही खरेपणाने आणि आत्म्याने लोकांपर्यंत जातो आणि त्याची सेवा करतो. आणि मला तुम्हाला सांगून दे की वर्षभरामध्ये आम्ही अनेक कार्यक्रम आम्ही घेत असतो. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे मेंबरशिपचे कार्यक्रम घेतो. मेंबरशिपसाठी म्हणजे न्यू मेंबरशिप कार्यक्रम आम्ही एका ठिकाणी मी बोलवतो. जे लोक या गिडियन मिनिस्ट्रीचे मेंबर होऊ इच्छितात, महिला असून दे किंवा पुरुष असून दे, त्यांना मी त्या ठिकाणी बोलवतो, त्यांचा आम्ही सन्मान करतो आणि त्यांना आम्ही विनवणी करतो की बाबा तुम्ही देखील ह्याचे एक भाग होऊ शकता. आणि वर्षाचं जे 1600 रुपये मेंबरशिप फीज आहे पती आणि पत्नीसाठी ते तुम्ही भरून मेंबरशिप घेऊ शकता आणि ह्याच्या कार्यामध्ये तुम्ही सहभाग दाखवू शकता. तुम्ही काम नाही केलं तरी चालतं, परंतु यू कॅन बिकम अ मेंबर ॲज अ डोनर, यू कॅन बी अ मेंबर. त्याच्यानंतर तुम्ही स्क्रिप्चर डिस्ट्रीब्युशनमध्ये आमच्या बरोबर येऊ शकता. आम्ही ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी जातो त्यावेळेस यू कॅन बी अ पार्ट ऑफ टीम. तुम्ही आमच्या टीमबरोबर येऊ शकता. तुम्ही यू कॅन टेक ॲडव्हान्टेज आणि तुम्ही अनुभव घेऊ शकता की आम्ही कशा पद्धतीने देवाचं कार्य करतो. त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या चर्च मिनिस्ट्रीमध्ये जातो. आता जसं मी तुमच्यासमोर आज आलेलो आहे तसं वेगवेगळ्या चर्चेसमध्ये आम्ही जातो, कारण की लोकांना या गोष्टीची माहिती असणं फार गरजेचं आहे. कारण की फक्त गिडियन मिनिस्ट्री म्हणून चालत नाही, कारण की काही लोकांचं गैरसमज आहे की गिडियन मिनिस्ट्री म्हणजे मनी मेकिंग मशीन. तसं नाही आहे ते. मी पण माझं प्रोफेशन वेगळं आहे, माझी मिनिस्ट्री वेगळी आहे, मी वेगळ्या चर्चचा सभासद आहे, माझं प्रोफेशन खूप वेगळं आहे. तरी देखील मी देवाच्या वचनामध्ये, त्याच्या सेवेमध्ये, त्याच्या कार्यामध्ये, कारण की मला ती उत्कंठा आहे. मी जे कार्य करतो कुठंतरी मी कमी पडतो आणि ते पूर्ण करण्यासाठी म्हणून मी गिडियन मिनिस्ट्रीमध्ये आलो. आणि ज्यावेळेस मी गिडियन मिनिस्ट्रीमध्ये आलो तर मला खरं कळालं की बाबा मी तर किती गोष्टींनी मी कमी पडलेलो होतो, की ज्या गोष्टी मला करायला पाहिजे होत्या त्या मी करतच नव्हतो. कारण की मंडईमध्ये आल्यानंतर मंडईचे पालक साहेब आणि जे वडील वर्ग आहेत ते कार्य करतात, किंवा संडे स्कूल त्यांचे शिक्षक काम करतात, किंवा तरुण संघ त्यांचे पदाधिकारी किंवा एल्डर्स ते काम करतात. परंतु मंडईतले बरेच असे लोक आहेत फक्त आपले चर्चला येतात, चर्च अटेंड करतात, वचन घेतात आणि जातात. परत संपूर्ण आठवडा किंवा संपूर्ण महिना जैसे थे त्या परिस्थितीमध्ये. परंतु स्वतःला देवाच्या कार्यामध्ये कसं समाविष्ट करून घेतलं पाहिजे, त्याचे जे आशीर्वाद आहेत त्याच्यापासून आमचं कुटुंब, आमचं घराणं किंवा आम्ही स्वतः कसे वंचित आहोत ह्याचं आम्हाला आकलन झालं पाहिजे. वी शुड नो अबाउट इट अँड दॅट्स वाय यू शुड सपोर्ट अ गिडियन मिनिस्ट्री. आणि ज्यावेळेस आम्ही गिडियन मिनिस्ट्रीच्या मेंबरशिपसाठी आम्ही आवाहन करतो त्यावेळेस अनेक लोक येतात आणि मेंबरशिप घेतात. मेंबरशिप म्हणजे रोज तुम्हाला यायचं नाही, तुम्हाला काम करायचं नाही आहे. यू जस्ट वेन एव्हर वी विल कॉल यू ऑनरली, म्हणजे तुम्हाला अभिमानाने किंवा आदराने ज्यावेळेस बोलवतो त्यावेळेस तुम्ही यायचं, त्या कार्यक्रमाचा एक भाग व्हायचं आणि तुमच्याच्याने होईल त्याप्रमाणे, जसं आपण चर्चमध्ये दशमांश देतो, दान देतो किंवा ऑफरिंग्स देतो की त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी मदत करायचं. ते कशासाठी की हे जे बायबल देवाने आम्हास
प्रोत्साहित केलेलं आहे, प्रिंट करून लोकांपर्यंत पोहोचत, ते कार्य सिद्धीस नेण्यासाठी. जर आपण करू शकत नाही तर आमच्याकरवी तुम्ही ते काम पूर्ण करू शकता. आणि ते आशीर्वाद तुमच्या कुटुंबालाच नव्हे तर तुमच्या येणाऱ्या जनरेशनला, तुमच्या येणाऱ्या पिढ्याला त्या म्हणजे अबंडंट ब्लेसिंग्स, ओतप्रोत आशीर्वाद तुमच्या लोकांना मिळू शकतं. त्याच्यानंतर गिडियनचं फेथ फंड रॅली असतं. फेथ फंड रॅली म्हणजे जे मेंबर झाले ते तर मदत करतातच. फेथ फंड म्हणजे जे गिडियनचे मित्र होऊ पाहतात. तुम्ही मेंबर होऊ नका, परंतु ॲज अ फ्रेंड ऑफ गिडियन्स तुम्ही आम्हाला मदत करू शकता, किंवा तुमचे जे मित्र आहेत त्यांना तुम्ही सांगू शकता की तुम्ही त्यांना मदत करा आणि ते त्या गिडियन मिनिस्ट्रीला मदत करू शकतात. त्याच्यानंतर गिडियन प्रेयर आणि पर्सनल विटनेसिंग. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांसाठी प्रार्थना करतो, त्यांचे विटनेस घेतो, त्यांची साक्ष आम्ही घेतो. आणि आज जी साक्ष मी तुमच्याबरोबर शेअर केली किंवा जी तुम्हाला सांगितली तशी साक्ष आम्ही आमचं एक असं पुस्तक काढतो. त्या पुस्तकामध्ये ते साक्ष आम्ही प्रिंट करतो, लोकांपर्यंत तो पोहोचवतो की गिडियनद्वारे लोकांच्या जीवनामध्ये कसं बदल आलेला आहे. आणि तसं आम्ही प्रेयर आणि पर्सनल विटनेसिंग लोकांपर्यंत जातो, त्यांना मी विटनेस करून घेतो आणि त्यांना वेगवेगळ्या सेवामध्ये, वेगवेगळ्या मंदिरामध्ये, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांना आम्ही पुढं ठेवतो. म्हणजे ज्यावेळेस ते साक्ष देतात त्यावेळेस लोक त्यांना दे गेट एनकरेज्ड आणि ते देवाच्या सेवेमध्ये पुढाकार घेतात. आणि प्रियांनो, अशी ही सेवा होत असताना मला तुम्हाला ह्या गोष्टी सांगून दे की आम्ही देवाची सेवा करत असताना तुम्हाला ह्या गोष्टीचं आवाहन करतो की तुम्ही देखील मेंबर होऊ शकता. फक्त 1600 रुपये मेंबरशिप आहे. लाईफ मेंबरशिपसाठी 25,000 रुपये आहे आणि बायबल स्पॉन्सरशिपसाठी 40 रुपये प्रत आहे. ते तुम्ही कुणाच्या वाढदिवसानिमित्त किंवा कुणाच्या आठवणीसाठी तुम्ही स्पॉन्सर करू शकता की बाबा माझ्या वडिलांच्या आठवणीसाठी, माझ्या आईच्या आठवणीसाठी मी 50 बायबल स्पॉन्सर केले. साधी गोष्ट आहे. लोकांना आपण इथं तिथं ह्या वेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा देवाच्या वचनामध्ये जर इफ यू इन्व्हेस्ट इन द वर्ड ऑफ गॉड, सी द वर्ड ऑफ गॉड विल वर्क फॉर यू. अँड दॅट्स वॉट आय एम टेलिंग यू की ज्यावेळेस वेन यू स्टँड फॉर द गॉड, गॉड विल स्टँड फॉर यू. तुम्ही किती दुःखित, कष्टी, चिंतित, निराशित असला, कितीही अडचणीमध्ये, अडखळणामध्ये असेल, कितीही वेगवेगळ्या श्रमामधनं तुम्ही जात असाल, परंतु ज्यावेळेस तुम्ही देवासाठी तुमचा हात पुढं कराल, परमेश्वर तुम्हाला त्याच्या पंखाखाली घेईल आणि तो तुम्हाला सर्व सामर्थ्यनिशी तो तुमचं संरक्षण करल. आणि हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी तुम्ही जे तुमचं अंतःकरण त्याच्यासाठी दाखवलेलं आहे, परमेश्वर तुमच्या घराण्याला आशीर्वादित करल. आणि म्हणून प्रियानो, आजचं जे वचन आहे त्या वचनाकडे आपण वळणार आहोत. आजचं जे वचन आहे मननासाठी योहान कृष्णवर्तमान याचा 14वा अध्याय 15 ते 17 हे वचन आहे. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. याचा हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याकडे मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. प्रियानो, हे वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस परमेश्वराच्या सर्व गोष्टींबद्दल आम्हास कळतं की परमेश्वराने आम्हास त्याच्या सेवेसाठी, कार्यासाठी निवडलेलं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्या वचनाधीन राहून, त्याच्या वचनाला स्वीकारून त्याच्या कार्यासाठी उभे राहतो, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय राहत नाही. प्रियानो, आज ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती म्हणून आमचं जीवन जगत असतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये ज्या उणीवा आहेत त्या उणीवा आम्ही जाणल्या पाहिजे, कारण परमेश्वर आम्हास त्या उणीवा दाखवून देतो. आणि परमेश्वराने आम्हास देव केलेला जो कैवारीपणाचा आत्मा जो आहे त्या आत्म्यानिशी आपण ज्यावेळेस प्रेरित होऊ, त्याच्या आत्म्याने आपण भरू, त्यावेळेस परमेश्वर आम्हास सर्व सामर्थ्यानिशी चालवल. आणि म्हणून 14व्या अध्यायामध्ये तो काय म्हणतो, योहान 14:15 ते 17 काय म्हणतो, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करल, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. येशू ख्रिस्ताचे हे शब्द आहेत. आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस बोलतो हे आम्ही कन्सिडर नव्हे तर आम्ही म्हणजे अगदी खचित आणि खचित
आणि ज्यावेळेस आपण या गोष्टी खचितरित्या स्वीकारतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये हे सर्व आशीर्वाद लागू होतात. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणाला की मी तुमच्यासाठी कैवारीपणाचा आत्मा देईल, वेन ही सेड दॅट आय विल गिव्ह यू द काउन्सिलर, त्याला आम्ही स्वीकारलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याला स्वीकारतो प्रियांनो, आमचं जीवन हे निष्फळ राहत नाही, कारण की आम्ही त्याच्या पवित्र आत्म्याने पेटले जातो. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्या आत्म्याने भरतो त्यावेळेस आम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या ठिकाणी मी हात घालू त्या ठिकाणी आम्हास यश प्राप्त होतं. का? कारण की आम्ही देवाची लेकरं, ज्याला आम्ही आब्बा बाबा म्हणतो, ज्याच्या लेकराला त्यांनी राखून न ठेवता आमच्यासाठी दिलं, त्या लेकराच्या द्वारे आम्हा जो प्राप्त झालेला कैवारीपणाचा आत्मा आहे तो आमच्या जीवनामध्ये कार्य करत असतो. आणि ज्यावेळेस आम्ही त्याला स्वीकारतो त्यावेळेस आमच्या सर्व अडखळणं, अरिष्ट, व्याधी, दुःख, कष्ट, चिंता, निराशा हे दूर जातात आणि आपण त्याच्याशी संलग्न राहतो. आणि वेन एव्हर यू स्टँड फॉर द गॉड, तुम्ही पवित्र आत्म्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आत्म्याला स्वीकारता त्यावेळेस तुमच्या सर्व प्रश्नांना तो उत्तर देतो आणि तुम्हाला मार्गदर्शन करतो. प्रियांनो, पुढं तो काय म्हणतो की अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे, मग ज्याला ग्रहण करून शकत नाही कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही, तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुम्हाबरोबर राहतो, तुम्हामध्ये वस्ती करतो. प्रियानो, ह्याच्यामध्ये सामर्थ्य दडलेलं आहे. ते सामर्थ्य आम्ही जाणलं पाहिजे की ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाची घोषणा करतो त्यावेळेस प्रत्येक एक वचन हे अग्नीसारखं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही वचनाची घोषणा करतो वचन हे कार्यरत होतं आणि कार्य केल्याशिवाय वचन पुन्हा यशया 55 सांगितल्यासारखं देवाकडं पुन्हा जात नाही. कारण की ज्यावेळेस देवानी त्याचे शब्द बोलला त्यावेळेस ते कार्य केल्याशिवाय पुन्हा जात नाही. आणि त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस देवाच्या वचनाची घोषणा करतो, आम्ही गिडेन म्हणून तुमच्या समोर येतो, त्यावेळेस जेव्हा देवाच्या वचनाला तुमच्या समोर घेऊन येतो त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये बदल घडल्याशिवाय राहत नाही, तुम्हाला पवित्र आत्मा लाभल्याशिवाय राहत नाही. कारण की तुमचं जीवन हे आम्ही देवाच्या हाती सोपवतो. जर आम्ही कष्टीत आहोत, भाराक्रांत आहोत, दुःखित कष्टीत आहोत, रंजलेले गांजलेले आहोत, आम्ही अंधकारमय जीवनामध्ये जगत आहोत, परंतु पवित्र आत्म्याद्वारे आमचं जीवन हे सार्थक होतं. कारण की आम्ही भटकलेलो असतो, आम्ही मार्ग चुकलेलो असतो, आम्ही इतर जगिक गोष्टींना लागलेलो असतो. आध्यात्मिक आणि जगिक गोष्टींमध्ये आम्हाला फरक कळत नाही, आम्ही सटकन जातो आणि जगिक गोष्टींचा आम्ही आधार घेतो. परंतु तुम्हाला दिलेला कैवारीपणाचा आत्मा, द काउन्सिलर, ही विल टेल यू व्हॉट टू डू. ज्यावेळेस तुम्हाला अडखळण येतात, अरिष्ट येतात, दुःख येतं, चिंता निर्माण होतात, तुम्हाला मार्ग दिसत नाही, त्यावेळेस यू स्टँड अँड यू आस्क फॉर द होली स्पिरिट व्हॉट टू डू. द स्पिरिट विल टेल यू व्हॉट टू डू. आणि पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन कर. म्हणून परमेश्वराचं वचन काय म्हणतं की तुम्ही त्याला ओळखलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याला ओळखतो त्याला ग्रहण केल्याशिवाय राहू नका. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाला ग्रहण करतो, ज्याच्याद्वारे आम्हाला पवित्र आत्मा प्राप्त होतो, त्यावेळेस आमचं जीवन उत्तम, श्रेष्ठ, पवित्र आणि सर्व संपन्न असं होतं. आम्हाला तिथं पडावं लागत नाही, वाकावं लागत नाही, रेफरन्स घ्यावं लागत नाही आहे, अंडरटेबल द्यावं लागत नाही आहे. का? कारण की पवित्र आत्मा आम्हाला चालवतो. आम्ही कुठे चुकतो? कारण की आम्ही हे मानव आहोत. आमच्या आईने गर्भधारण केले तेव्हाचीच मी पातकी आहे. आम्ही चुकलेलो आहोत, आम्ही मार्ग चुकलेलो आहोत, आम्ही भ्रष्ट विचारांचे आहोत. का? कारण की आम्ही जगामध्ये वावरतो. फक्त रविवारी मी 1 तास 1.5 तास आम्ही चर्चमध्ये येतो, त्याच्यानंतर संपूर्ण आठवडाभर 24/7 आम्ही बाहेर असतो, जगामध्ये विलीन झालेलो असतो, जगिक व्यावहारिक जीवनामध्ये आम्ही विलीन झालेलो असतो. मग तिथं पवित्र आत्म्याचं स्थान कुठे आहे तुमच्या जीवनामध्ये? That's what I'm telling you. When you stand for the God, you see that you are proclaiming the word of God. तुम्ही देवाच्या वचनाची घोषणा करत आहे आणि पवित्र आत्मा तुमच्याद्वारे बोलत आहे. Because when you consume the spirit of God, तुम्ही देवाचे वचन ज्यावेळेस ग्रहण करता, तुमच्याकडे प्रत्येक निघणारा शब्द हा सामर्थ्यशाली पवित्र जीवन बदलणारा असतो. परंतु त्याच्यामध्ये आपलं आचरण, आपली नैतिकता, आपले दैनंदिन जीवन, तुमचं देवाबद्दल असलेलं जी उत्कंठा आहे, जे तळतळ आहे, जी कळकळ आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि when you stand for the God, then God does the miracle. मला कुणी मिरॅकल करणाऱ्या लोकांकडे जायची गरज नाही, कारण की देवाचं वचन हे ओपन आहे. याला बांधील आहे का देवाच्या वचनाला? की देवाचं वचन तुमच्याकडे तेव्हाच ज्यावेळेस तुम्ही 100 रुपये द्याल, देवाचं वचन तुमच्याकडे तेव्हाच येईल ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला काही द्याल. असं आहे का कुठं नियम? बायबलमध्ये तसं लिहिलं आहे का? तसं लिहिलेलं नाही आहे. देवाचं वचन हे उत्तम आणि श्रेष्ठ आहे. ज्याला तो ग्रहण करतो परमेश्वर त्याला परिपूर्ण करतो. आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनांनी स्वतः प्रेरित करतो, त्याला ग्रहण करतो, त्यावेळेस परमेश्वर आम्हाला सर्व मार्ग मोकळे करतो, सर्व मार्ग उघडतो आणि मी लोकांपर्यंत न भिता देवाच्या वचनाला घेऊन जातो. कारण की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्याद्वारे कार्य करतो. आपण पाहतो की अनेक अशी उदाहरणं आहेत बायबलमध्ये की देवाने आम्हासाठी दाखवलेले आहेत, कारण की त्याद्वारे आम्ही सर्व गोष्टी शक्य करू शकतो. सी इन वेन वी स्पीक अबाउट द होली स्पिरिट, ज्यावेळेस मी पवित्र आत्म्याबद्दल बोलतो, त्यावेळेस ज्यावेळेस मी पवित्र आत्म्याने भरतो,
आम्ही पवित्र आत्म्याला मार्ग दिला पाहिजे. वी शुड अलाव होली स्पिरिट टू वर्क इन आवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याला कार्य करण्यासाठी आम्ही वाव दिली पाहिजे, परंतु ते आम्ही करत नाही. कारण की आम्ही आमच्या दैनंदिन जीवनाचे जे व्यस्त जीवन आहे, जे व्यावसायिक जीवन आहे, किंवा आमचे जे प्रोफाईल आमच्या प्रोफाईलप्रमाणे मी इतके व्यस्त आहोत की आम्हाला देवाच्या आत्म्याला वाव देण्यासाठी वेळ नाही आहे. आम्ही इतर गोष्टींना वाव देतो, मित्रांना वाव देतो, आमच्या कुटुंबियांना वाव देतो, की इतर गोष्टीसाठी वाव देतो, परंतु पवित्र आत्म्याला वाव देणं हे अद्य कर्तव्य आहे. बिलीव्ह ऑर नॉट, when you stand as a Christian, you need to get filled with the Holy Spirit. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हाल, त्यावेळेस तुम्ही खरे ख्रिस्ती म्हणले जाल. कारण की देवाच्या आत्म्याविना तुम्ही देवाला संतोषविणारच नाही. कारण की त्याची बनवल्या तुमच्या अंतःकरणामध्ये होईल, तर सर्व गोष्टी देवाने सांगितल्याप्रमाणे परिपूर्ण होते. कारण की परमेश्वर त्याच्यामध्ये स्वतःला राहतो. आणि ज्यावेळेस परमेश्वराची सिंपल, ज्यावेळेस तुम्ही उत्पत्तीमध्ये पहा, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता, त्याच्यानंतर देवाचा आत्मा पाण्यावरती तळपत होता. दुसरं वचन आहे. म्हणजे जस्ट इमॅजिन की उत्पत्तीपासून पवित्र आत्मा आहे. माझी तुमची काय लायकी आहे? हू सेज दॅट? की लोक म्हणतात की काय ह्याच्यामध्ये पवित्र आत्मा नाही भूत आहे. डोंट से लाईक दॅट. वेन यू डोंट हॅव द नॉलेज, लोकांना कशाबद्दलही तुम्ही चुकीच्या गोष्टी करू नका. जर त्या गोष्टीचा संपूर्ण तुम्हाला अभ्यास असेल तर पवित्र आत्म्याबद्दल बोला. कारण की पवित्र आत्म्याबद्दल बोलणं हे महाभयंकर आहे. ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की पवित्र आत्मा देवाचा अगदी सहकारीच नव्हे, तर पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे एकच आहे. परंतु पिता हा कमांड करतो, पवित्र आत्मा येशू ख्रिस्त त्याला अनुमोदन करतो, आणि पवित्र आत्मा ते कार्य सिद्धीच नेतो. जगामध्ये आपण पाहतो की पवित्र आत्म्याबद्दल सांगितले की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर पवित्र आत्मा कार्य सिद्धी जाईल. हे खोटं नाही, हे खरं आहे. कारण की पवित्र आत्मा ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस त्याला आम्ही वाव दिलं पाहिजे. परंतु जर आम्ही बरोबरलेल्या जीवनामध्ये आम्ही त्याच्यासमोर उभा राहिलो, ही विल नेव्हर एक्सेप्ट. होली स्पिरिट नीड्स अ डिसिप्लिन अँड क्लीनलीनेस. जर आम्ही स्वतःला व्यसनाधीन राखून बरोबरलेल्या जीवनाने जर पवित्र आत्म्याच्या समोर उभं राहिलो, तर पवित्र आत्मा आम्हाला स्वीकारणार नाही. तुम्ही कितीही आळवा, परमेश्वराजवळ किती तुम्ही प्रार्थना करा, बट वी शुड रिपेंट. पश्चाताप करा, देवासमोर आपलं गारणे मांडा, आपल्या प्रार्थना मांडा, त्याच्यासमोर संपूर्ण आपलं आयुष्य उघडं करा, त्याची उजळणी करा. देन द स्पिरिट विल टेक कंट्रोल ऑफ युअर लाईफ. अँड वेन स्पिरिट, ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्या जीवनाचं ताबा घेईल, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्येच नव्हे तर तुमच्या अवतीभोवती जी लोक त्यांच्यामध्ये देखील तुम्हाला बदल दिसेल. कारण की यू गेट इन्फ्लुएन्स विथ द होली स्पिरिट. तुमच्यावरती पवित्र आत्मा येतो आणि तुम्ही पवित्र आत्म्याच्या वलयामध्ये राहता, आणि पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये महान कार्य करतो. आणि म्हणून प्रियानो, ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याच्या समागमे राहतो, तो आम्हाला सर्व गोष्टी शक्य करतो. पवित्र आत्मा आमच्या जीवनात फार महत्त्वाचा आहे, आणि पवित्र आत्म्याशिवाय आमचं ख्रिस्ती जीवन हे अपूर्ण आहे. काही वेळेस काही गोष्टी बोलायला दुःख वाटतं, परंतु माझ्या मनात असं येते की ते न बोलायला बरं आहे. कारण की समोरच्या व्यक्तीला दुःख मला आनंद होणार नाही, परंतु देवाचं जे सत्यवचन आहे ते लोकांना कळलं पाहिजे. आणि ते सत्यवचन बोलत असताना लोकांना दुःख वाटतं, कारण की हे सत्य जे आहे तीक्ष्ण आहे, सामर्थ्याने भरलेलं आहे, आणि ते कार्य केल्या वाचून राहत नाही. आणि ज्यावेळेस ती वचनं आपण बोलतो किंवा देवाच्या आत्म्याने प्रेरितून ज्यावेळेस आपण बोलतो, त्यावेळेस लोकांना त्या गोष्टी बोचतात, परंतु त्यांनी त्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. कारण की आपण देवामध्ये अपूर्ण आहोत ह्याचं आकलन त्यांना होत नाही, ह्याचं अनुभव त्यांना नसतं. म्हणून त्यांना त्या गोष्टी दुःखाचे आणि त्रासाचे आणि थोडंसं असं मनाला लागणारे वाटतं. परंतु ज्यावेळेस आम्ही आत्म्याने प्रेरितून ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवतो, अँड वेन यू गेट फिल युअर सेल्फ विथ द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याच्या वलयामध्ये तुम्ही राहता. अँड वेन यू प्रेयर, तुम्ही देवा प्रार्थना करता, त्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याला हवा. कारण की हा अधिकार, पवित्र आत्म्याचा अधिकार परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. येशू ख्रिस्ताने आम्हाला सरळ सरळ हँडओव्हर केलेलं आहे, त्यांनी आम्हाला हस्तांतर केलेलं आहे की मी जात आहे, परंतु मी तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, सत्य खरेपणाचा आत्मा. म्हणून खरेपणाने सत्याने जो प्रार्थना करेल देवाच्या समक्षतेमधील, त्याला परमेश्वर आशीर्वादित केल्याशिवाय राहणारच नाही. आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्त ज्यावेळेस संपूर्ण त्याचं जीवनचरित्र आपण पाहतो, तो 3 वर्ष येशू ख्रिस्तांनी कार्य केलं. त्यांचं संपूर्ण बालपण तो एक परमेश्वराच्या सेवेच्या समागमे होता. सर्व त्या गोष्टी होता, त्या गोष्टी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये होता. आणि ज्यावेळेस आपण त्याच्या प्रेरणेने आपण चालतो, त्यावेळेस परमेश्वर आमचं जीवन तो श्रेष्ठ करतो. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याची गरज भासली, येशू ख्रिस्ताबरोबर पवित्र आत्मा त्याच्या समागमे होता. 40 दिवस ज्यावेळेस येशू ख्रिस्ताची परीक्षा सैतानाने घेतली, त्यावेळेस पवित्र आत्मा त्याची शुश्रूषा करत होता, त्याचा पाठराखी होता. आणि आपण पाहतो की ज्या वेळेस पवित्र आत्म्याने शौलावरती ज्यावेळेस शमूएलाने तेलाची कुपी ओतली, त्याच्यावरती प्रार्थना, ज्यावेळेस शौलाला इस्रायलांचा पहिला राजा म्हणून निवडण्यात आलं, त्याच्या वेळेस परमेश्वराने त्याला दाखवलं. आणि साम्य बघा का, शौल जो आहे तो त्यांची ती त्यांचे वडील त्यांचे जे गाढव हे झाले होते, हरवले होते, ते शोधत होता. आणि ज्यावेळी दावीदाची वेळ आली त्यावेळेस दावीद काय करत होता, मेंढर राखत होता. जस्ट इमॅजिन, परमेश्वर कशा लोकांना कसं तो निवडतो. परंतु ज्यावेळेस आम्ही नम्रलीन होतो, आम्ही स्वतःच देवाच्या समक्षतेमध्ये होतो, तर परमेश्वर आमची कुवत बघत नाही, तर तो हे पाहतो की माझ्या गर्भी देवाचं सेवा, त्याची इच्छा, त्याची योजना कशी राबवली जाईल, त्याच्यासाठी आम्ही स्वतः समर्पित करायचं असतं. आणि हेच काम आज गिडेन करत असताना मला सांगायला आनंद वाटतो की परमेश्वराच्या वचनाची घोषणा करत असताना आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी घडत असतात, परंतु त्याच्याकडे आम्ही नजर आड करून आम्ही इतर गोष्टींकडे आम्ही लक्ष देतो. बट त्यांना ज्यावेळेस आम्हाला एखाद्या गोष्टीचं आकलन होतं की आम्हाला कळतं की आमच्या जीवनामध्ये किंवा अशा गोष्टी होणार आहेत, इमिजिएटली तुम्ही स्वतःला गुडघ्यावरती न्या
आत्म्याने खरेपणाने भरून तुम्ही देवासमोर तुमची प्रार्थना करा आणि परमेश्वर त्या गोष्टीचं तो उत्तर देईल. कारण परमेश्वराचं वचन काय म्हणतं की पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे आणि पवित्र आत्म्याशिवाय ख्रिस्ती जीवन हे अपूर्ण आहे. आणि पुढे काय म्हणतो की जुन्या करारामध्ये परमेश्वर मानवाला मदत व सहकार्य करीत नंतर ख्रिस्ताला आणि त्याने आम्हाला कैवारीपणाचा आत्मा दिला. आणि ज्यावेळेस जुन्या करारामध्ये पाहतो की प्रत्येक वेळेस परमेश्वर लोकांशी बोलत होता आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी तो पवित्र आत्म्याला पाठवत होता. म्हणजे शिकामोर्तब करत होता. जसं मी आर्मीमध्ये गेलो तर आर्मीचे मला ते पद स्टार्स लावावे लागतात, त्यांचे ते सगळे जे आयडेंटिफिकेट जे मेडल्स आहेत ते लावावे लागतात, त्यांची कॅप घालावी, त्यांचं युनिफॉर्म घालावं लागतं. वेन यू रिसीव द होली स्पिरिट यू बिकम अ ऑथराइज्ड पर्सन फॉर क्राइस्ट, फॉर द लॉर्ड जेहोवा. And when we proclaim the word of God, you should get filled with the Holy Spirit. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता, तुमच्यावरती पवित्र रक्ताचं मुद्रण होतं आणि तुम्ही देवाचे खरे लेकर म्हणून मनवले जाता. आणि म्हणून परमेश्वराचं वचन काय म्हणतं, योहान 1:1-5 मध्ये काय म्हणतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता आणि सर्व काही त्याच्याद्वारे झाले. म्हणजे देवाचं सामर्थ्य कसं कार्य करतं. जर या सर्व गोष्टींमध्ये देवाच्या वचनाचं सामर्थ्य कार्य करतं तर आम्ही आणि तुम्ही कोण आहोत, आमची लायकी काय आहे, आमचं स्टँड काय आहे, आमचं लेवल काय आहे, आम्ही कोणत्या पायरीवरती उभे आहोत. माझा पगार मोठा आहे म्हणून मी श्रेष्ठ आहे, मी कॉर्पोरेटमध्ये मोठा कॉर्पोरेट कंपनीचा मी मालक आहे म्हणून, एखाद्या इंडस्ट्रीचा मी मालक म्हणून मी श्रेष्ठ आहे. इट इज नथिंग लाईक दॅट. कोणत्याही प्रकारचा व्यक्ती कसाही असू दे, जो देवाच्या इच्छेनुरूप देवाच्या अधीन राहून पवित्र आत्म्याला स्वीकारून त्या जो कार्यासाठी झळझळतो तो परमेश्वरासाठी अत्युत्कृष्ट आहे, उत्तम आहे. याचंच उदाहरण आपण पाहतो की येशू ख्रिस्त ज्यावेळेस स्तंभावरती गेला त्यावेळेस त्या चोराचं आपण पाहतो. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं आणि त्याला खात्री दिली. मी तुला खचित सांगतो की आज तू माझ्याबरोबर सुख लोकात असेल. प्रियांनो, हे बदल होतो ते परमेश्वराला ते दाखवून द्यायचं होतं की तुम्ही तुमची लायकी परमेश्वरासमोर नका ठेवू. तर परमेश्वर काय हे पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही जाणा. आणि पवित्र आत्म्याला देण्याच्या अगोदर, परमेश्वराच्या हाती सोपायच्या अगोदर त्यात आत्म्याने येशू ख्रिस्ताबरोबर त्या वधस्तंभावरती कार्य केलं आणि त्या आत्म्याला त्या चोराचा आणि परमेश्वराचा किंवा येशू ख्रिस्त काही घेणं देणंच नव्हतं, किंवा चांगलेपणाचा किंवा संदेशाचा, प्रीतीचा किंवा कसं पवित्र आत्म्याचं किंवा तुमच्या सार्वकालिक जीवनाचं काही घेणं नव्हतं. But see how you get the salvation. तुम्हाला सार्वकालिक जीवन मुक्ती कशी प्राप्त होते. When you become a loyal, obedient, humble servant of God, God takes care of you. ज्यावेळी तुम्ही स्वतःला देवाला समर्पित करता, परमेश्वर तुमची काळजी वाहतो. आणि तो चोर, त्या ठिकाणी अनेक त्याचे शिष्य होते, अनेक पदाधिकारी होते, अनेक त्याचे अनुसरणारे होते, ज्यांच्यावरती त्यांनी कार्य केलं, ज्यांच्यामध्ये चमत्कार, असे अनेक लोक त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताबरोबर होते. वधस्तंभावरती येशू ख्रिस्त होता, परंतु कोणताच आत्मा येशू बरोबर नाही गेला, तो एकच आत्मा गेला. आणि तिथून पुढे मग आपल्याला कळालं की बाबा नाही, असं केल्यानंतर मग आमचा आत्मा देखील येशू ख्रिस्ताबरोबर तीच झाला. मग तिथं आम्ही घोषणा करायला सुरुवात केली. पण त्याच्या अगोदरच्या लोकांचं काय, त्याच्या अगोदरच्या लोकांचं देखील त्या पवित्र स्थानामध्ये येशू ख्रिस्ताद्वारे त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं, मग त्या ठिकाणी त्यांना स्थान मिळालं. आणि ज्यावेळेस अद्यदूताची तुतारीचा नाद होईल, सर्व वैभवाने येशू ख्रिस्त येईल, त्यावेळेस देखील आम्ही भेटणार आहोत. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे ज्यावेळेस आम्ही स्वतःच परमेश्वरासमोर थांबतो त्यावेळेस परमेश्वराचा आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. उत्पत्ती प्रियांनो, आपण पाहतो की करंथीकरासपत्र याच्या दुसरा करंथीकरासपत्र याचा 13वा अध्याय 14वे वचन काय म्हणते आपण पाहूया. करंथीकरासपत्र याचा दुसरा करंथीकरासपत्र 13 आणि 14 काय म्हणते आपण पाहूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला महत्व काय, मी ते त्यासाठीच वाचतो. हे प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाला सर्वांसह असो. आणि हा जो आशीर्वाद आहे ते आम्ही सरते शेवटी ज्यावेळेस आम्ही संपूर्ण भक्ती संपवतो त्यावेळेस आम्ही मोठ्या अंतकरणाने जाऊ नये. देवाचं आत्मा आम्हावरती नेहमी राहिलं पाहिजे, त्याच्या वलयामध्ये आम्ही राहिलं पाहिजे, त्याच्या सामर्थ्याने आम्ही भरलं गेलं पाहिजे. म्हणून परमेश्वराचा आत्मा आम्ही पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्याद्वारे प्रत्येकाला आम्ही आशीर्वादित करत असतो. कारण की प्रियांनो, आम्हाला या गोष्टी कळायला पाहिजे की ज्यावेळेस आम्ही देवाच्या आत्म्यानिशी परिपूर्ण होतो परमेश्वर आम्हाला चालवतो. कारण की कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे, आणि जो कारभारी विश्वासू असतो ज्याला पवित्र आत्मा लाभलेला असतो. विश्वासू कारभारी असाच नसतो बरं का. विश्वासू कारभारी तोच असतो की जो येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, जो पवित्र आत्म्याला स्वीकारतो आणि त्याच्याकडे अधिकारी की जो अब्बा म्हणून यावाला हाक मारू शकतो. आणि ती लायकी मिळवण्यासाठी आम्हाला सर्वप्रथम पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावं लागतं. आणि ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याला स्वीकारतो त्यावेळेस आमचं जीवन उत्तम, श्रेष्ठ आणि पवित्र होतं आणि आमचं जीवन हे सार्थक होतं, खरे ख्रिस्ती म्हणून आपण त्या ठिकाणी स्वतःला उभं करू शकतो. कारण की प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती म्हणून राहतो त्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये त्या पवित्र आत्म्याचं अस्तित्व असणं अगत्याचं, महत्त्वाचं आणि उत्तम असं आहे. आणि ज्यावेळेस आपण त्याच्यासाठी उभे राहतो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. परमेश्वराचं वचन काय म्हणतं, मत्तय 12:31 आणि 32 काय म्हणतं ते आपण पाहूया. मत्तय 12वा अध्याय 12 वचन असं म्हणतं, यास्तव मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक पाप व दुर्भाषा याची माणसांना क्षमा होईल. नीट आहे का. यास्तव मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक पाप व दुर्भाष याची माणसांना क्षमा होईल.
परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही. मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, लक्षात ठेवा. परंतु जो कोणी पवित्र आत्म्याच्या विरुद्ध बोलेल त्याची क्षमा होणार नाही. या युगी नाही, येणाऱ्या युगी पण नाही. प्रियानो, हे फार महत्त्वाचं आणि सामर्थ्यशाली पवित्र वचन आहे. यू शुड गेट फील्ड युअर सेल्फ विथ द होली स्पिरिट. रिमेंबर दॅट. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने भरले जाल ना, त्यावेळेस तुमच्याबद्दल कोणी अशुद्ध गोष्टी बोलल्या, दुर्भाषण केलं, यू विल नॉट गेट दोज कर्सेस. तुम्हाला तो परिणाम होणार. बट द होली स्पिरिट विल टेक ऑन हिम अँड द पर्सन हू विल अटर अ बॅड वर्ड अगेन्स्ट यू, ही विल सफर. बट गॉड विल टेक केअर ऑफ बोथ ऑफ यू. कारण की ज्यावेळेस आम्ही स्वतःला देवाच्या समक्षतेमध्ये आणतो, पवित्र आत्म्याने भरलेलो असे असतो, त्यावेळेस परमेश्वर सगळ्या गोष्टीची दखल घेतो. आणि म्हणून प्रियानो, ज्यावेळेस आपण देवाच्या आत्म्याने निशी भरतो किंवा एखाद्या व्यक्तीला देवाच्या आत्म्याने भरलेला आपण पाहतो, त्यावेळेस आम्ही चुकीच्या गोष्टी केल्या नाही पाहिजे, चुकीच्या गोष्टी बोलल्या नाही पाहिजे. कारण की ज्यावेळेस आपण खरेपणाने अडचणीच्या वेळेस, दुःखाच्या वेळेस आपण प्रार्थना करतो, त्यावेळेस पवित्र आत्मा संपूर्ण आमच्या जीवनामध्ये आमचा ताबा घेतलेला असतो. आणि ज्यावेळेस एखादी व्यक्ती त्याच्याबद्दल वाईट बोलते किंवा दुर्भाषण करतं, तर त्याला त्याचं भोगावं लागतं. And that's why when we stand in the Christ, we should stand with the power, with the hope and with encouragement. देव आम्हास नेहमी प्रोत्साहित करत असतो. स्वतःला आम्ही पवित्र आत्म्याने प्रोत्साहित करून घेतलं पाहिजे, त्याच्या आत्म्याने भरून घेतलं पाहिजे. कारण की देवाचा जो आत्मा आहे तो निष्फळ कधीच होत नाही. तो ज्या आम्हास लाभतो, आमचं जीवन श्रेष्ठ, पवित्र, उत्तम आणि सर्वतोपरी परमेश्वराला ग्रहणीय असं होतं. म्हणून प्रियानो, आशीर्वाद आज आम्ही तुम्हासाठी परमेश्वराकडे मागतो. देव करो हा आशीर्वाद तुम्हाला प्रत्येकास लाभो. पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या पवित्र नामामध्ये आमेन. थँक्यू. धन्यवाद. मनापासून आपले आभार. पवित्र आत्म्याबद्दल अतिशय मानवतेने आपण आम्हाला मार्गदर्शन केलं, याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते आणि आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी प्रभूचरणी प्रार्थना करते. आपण होईल सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या भंडारांना सांग म्हणून तुम्ही आपल्या सर्व दशमांश माझ्या भंडारात करा. आणि पहा, आकाश कपाटी उघडून आशीर्वादाचा वर्षाव तुम्हावर मी करतो की नाही, याविषयी माझी परिस्थिती पहा. आपण आपलं दान परमेश्वराच्या मी समर्पित करूया. आणि दान पण होत असताना आपण गीत गाणार आहोत. गीत क्रमांक 510. गीत क्रमांक 510. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. प्रिय प्रभु माझा प्राण रात्रदीन मनोभावे रात्रदीन तुझा